हे बघा गाड्या लावतात दोन्ही साईडने, कशा ट्रॅफिक जाम का होणार नाही. आता ते टेम्पररी आहे ना. आता जर आपल्याला काहीतरी फॅसिलिटी हव्या असेल तर तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल. पलीकडे जाता येत नाही, पलीकडून हालीकडे येता येत नाही. जे पुण्यात गाडी चालवतो ना तो अख्ख्या जगात गाडी चालवू शकतो, असं ट्रॅफिक आहे पुण्यात. टायमिंगवरती पोहोचत नाही म्हणून सर पण क्लासमध्ये घेत नाही आम्हाला. पुण्यात लोकांपेक्षा जास्त गाड्याच आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी श्रद्धा. स्वागत आहे तुमचं छापा काट्यावरती. आज आपण हा विषय घेऊन आलो आहे की पुण्याचं वाढतं ट्रॅफिक. म्हणजे खूप सत्ता येऊन गेल्या, सगळ्यांनी आश्वासनं केली की पुण्यातली ट्रॅफिक आम्ही कमी करू, पण दिवसेंदिवस ही ट्रॅफिक वाढत चालली आहे. त्यामुळे वर्किंग वुमेन्स असतील किंवा जी लोकं असतील जी IT कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना जाण्या येण्यासाठी जी काही ट्रॅफिक होती आहे आणि त्याबद्दल त्यांचं काय मत आहे, काय म्हणणं आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. सारखं ट्रॅफिकला वैतागलो आहे आम्ही. तुम्हाला काय वाटतं? हे बघा हात बघा, क्लच ब्रेक दाबून सारखं गॅस जळतो. पण तुम्हाला काय वाटतं याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे? उपाय सरकारने केला पाहिजे योजनांना. काय याचं काय म्हणजे कारण काय आहे ट्रॅफिक? हे बघा गाड्या लावतात दोन्ही साईडने, कशा ट्रॅफिक जाम का होणार नाही. अतिक्रम वाढलेलं आहे, कोणी हटवत नाही, हप्ते खात्यात. प्रशासनाने गाड्या वाढवल्या पाहिजेत, गाड्या वेळेत लोकांना दिल्या पाहिजेत सेवेला, प्रवाशांना. गाड्या वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटेल ना. कसं वाटतं? म्हणजे गाड्या जर वेळ मिळाल्या तर लोक गाड्या फिरणार नाही. तर लोक म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रयत्न करतील का जाण्याचा, की वैयक्तिक गाड्या प्रत्येकाला वाटतं आपल्या गाड्या बाहेर? गाड्याचं प्रशासनाने गाड्या जर व्यवस्थित दिल्या तर लोक टू व्हीलरचा वाहतूक कमी. त्यांना मेट्रोमुळे फायदा असा झाला आहे की आपल्याला ट्रॅफिक थोडं अवॉइड करता येते. म्हणजे कसं ना की आता फक्त वन वे असल्यासारखं होतं जर आपण यानं ट्रॅव्हलिंग केली, कशाने बस झालं आहे, ॲटो वगैरे. आणि मेट्रोचा फायदा असा आहे की जास्त रश नाही राहत, जायला यायलाच खूप इझी झालं आहे. आता ते टेम्पररी आहे ना. आता जर आपल्याला काहीतरी फॅसिलिटी हव्या असेल तर तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल. कारण मेट्रो स्टेशन आल्यानंतर ट्रॅफिक कमी होणारच आहे आपलं. मग ते तात्पुरतं जर मेट्रो स्टेशन उभं राहायला असेल तर तेवढं ॲडजस्टमेंट करावीच लागेल. आता त्याला आता आपण काही करू शकत नाही. ओव्हरऑल तुम्हाला ट्रॅफिकबद्दल काही जर म्हणायचं असेल एका शब्दात तर तुम्ही काय सांगाल? नाही, रस्ते जरा खूपच खड्डे आहेत, ते तेवढे ओके झाले पाहिजेत. बाकी जर सगळं मेट्रो वगैरे झाली, रस्ते वगैरे ओके असेल तर ट्रॅफिक होईल कंट्रोलमध्ये. मला कमीत कमी 2-3 वर्ष झालेले असतील. बट ॲट द व्हेरी स्टार्टिंग पुण्यामध्ये फार म्हणजे खूप ट्रॅफिक होती. बट मग त्यामुळे जो आहे कॉलेज वगैरेला जायला, एक्झामला जायला खूप टाईम होऊन जायचा कारण ट्रॅफिक असायची. बट मग जेव्हापासून मेट्रो वगैरे आली आहेत ना, तर मग तेव्हापासून कन्व्हिनियंट झालेलं आहे येणं जाणं. पण असं वाटत नाही तुला की मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे जिथे पूल वगैरे बांधले जातात तिथे तर खूप जास्त ट्रॅफिक होते? तर मेट्रो एक सोल्युशन आहे, पण टेम्पररी जी काही ट्रॅफिक होती आहे तर त्याबद्दल तुला काय वाटतं? आता जी ट्रॅफिक होते ती टेम्पररी आहे, बट जर एकदा मेट्रो झाली तर मग त्याला परमनंट सोल्युशन भेटून जाईल. आणि मग ऑफिस वर्किंग जे लोक वगैरे आहेत तर त्यांना मेट्रोचा यूज करून म्हणजे खूप कन्व्हिनियंट होऊन जाईल. पलीकडे जाता येत नाही, पलीकडून हालीकडे येता येत नाही. तेवढ्या आम्ही म्हाताऱ्या माणसांना त्या अवघड झालेले. आता मेट्रो झाली आहे, मेट्रोमुळे ते मेट्रो आम्हाला जमतच नाही. आणि बससुद्धा उंची आहे मुळा, ती पण चढता येत नाही. थोडंसं खाली पाहिजे, ती निदान अर्धा इंच तरी खाली पाहिजे. ती पण बस आम्हाला चढता येत नाही. कोटा कशाला बोलू, एकामेकांना हात धरलं तर मग वर चढता येते, ती पण जमत नाही. कसं तर मुश्किलने चढतो. गर्दी जास्त झाल्या. तुझ्यासारखं आम्हाला भेट देतात, मदत करतात म्हणून येतो जातो. नाही तर आम्हाला कामधंदा होत नाही. आता जे पुण्यात गाडी चालवतो ना तो अख्ख्या जगात गाडी चालवू शकतो, असं ट्रॅफिक आहे पुण्यात. आणि तुम्हाला काय वाटतं मेट्रोमुळे ट्रॅफिक कमी होते की वाढत चालली आहे? जास्त प्रमाण जास्त असं झालं ना की मेट्रो आता वरून चालली बरं का, पण ट्रॅफिक कमी होत नाही. खाली तेवढीच ट्रॅफिक, तेवढं ट्रॅफिक, पूर्ण ट्रॅफिक तेवढंच आहे पुण्यामध्ये. तुम्हाला कारण काय वाटतं ट्रॅफिकचं? नाही, कितीही तुम्ही उद्या कसं वाहनं वाढतात तेवढे रोड वाढत नाहीत. रोड तेवढेच राहणार, वाहनं तेवढे वाढणार. तुमच्या एका घरात 5-5, 6-6 वाहनं. आणि बाहेरून येणारी लोक आहेत आपल्या पुण्यामध्ये, तर मग त्यामुळे पण कदाचित ट्रॅफिकचं प्रमाण वाढलंय का, की येणाऱ्यांची लोकसंख्या खूप आहे? नाही, येणारे कसं माहिती आहे का, आता येतात लोक, आता रोजगारासाठी म्हणा, शिक्षणासाठी सगळे लोक येतच राहणार. आता सिटी म्हणलं पुणे मुंबई म्हणजे 2 नंबर सिटी आहे. मुंबईनंतर पुणे, त्यानंतर नागपूर हे. पण आता पुण्यामध्ये तर कसं आहे ट्रॉफिक पहिल्यापासून, आता मी बघतोय 20 वर्षापासून ट्रॉफिक फुल आहे. पहिल्यापासून अजून तर त्यात सुधारणा नाही. ट्रॉफिकमध्ये हडपसर रोड असू द्या,
तुमचा कुठला देव नगर रोड असू द्या, कुठल्या आत्तापर्यंत किती लोक आली बदलून SP ह्याच्यामध्ये काही वाहतूक ह्याच्यामध्ये, पण अजून बदल झालेला नाही. बरोबर आहे. तेच कंटिन्यू तेच चालू आहे अजून. तुम्ही किती 5 ते सत्ता बदलल्या तरी पण ट्रॅफिक काय ट्रॉफिक बदलत नाही आहे. ट्रॉफिक तुम्ही एकदा अडकला तुमच्या कामामध्ये ह्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम असणार, तुम्हाला 2 तास अगोदर जावं लागणार कामामध्ये. तुमचं समजा 9ची ड्युटी तर तुम्हाला 7ला निघावं लागणार. तुम्हाला फॅमिलीवरती याचा काय परिणाम वाटतो की आपण ट्रॅफिकमुळे एवढं सगळं त्रास नाही होणार ना. करतो? हो का, आपण 5 वाजता सुटलो कामावरून तर आपल्याला 7, 7:30, 8 वाजतात जायला घरी, तर 100% प्रॉब्लेम होणारच जायला. कारण तुमचा 1 तासाचा रोड असला तुम्हाला 3 तास लागतात ट्रॉफिकमध्ये. 3 तास लागतात तुम्हाला ट्रॉफिकमध्ये जायला. मग 3 जायला आणि 3 जायला म्हणजे यायला जायला 3 तास, 6 तास त्यातच गेले. मग तुमचे राहिले किती 8 तास, ड्युटी किती 2 तास. प्रॉब्लेमच आहे. आणि ट्रॉफिक कधी जोपर्यंत उड्डाण पूल बरं का, जोपर्यंत उड्डाण पूल होत नाहीत तोपर्यंत ट्रॉफिकचं तुमचं प्रॉब्लेम 100% राहणार म्हणजे राहणार. जसं तुम्हाला पुन्हा स्टेशन म्हणा, आता स्वारगेटला झाला तरी पण खाली ट्रॉफिक आता प्रमाण कमी झालं आहे स्वारगेटचं. पण जे आता हडपसर जो मेन आहे ना तुमचं, ते तुमचं प्रॉब्लेम ते अजून आहे. जिथं उड्डाण पूल होईल तिथं तुमचं ट्रॉफिक कमी होणार. आणि तुम्हाला कसं आता जागा पहिल्यासारखी राहिलीच नाही, तुम्हाला भुयारी मार्गानेच काढावं लागणार. जसं तुम्ही हे काढलं ना, काय म्हणतात त्याला, मेट्रो, त्याप्रमाणे तुम्हाला खालून रोड काढावं लागणार आहेत. आता वरून शक्य नाही. आता जागा आता राहिलीच नाही पहिल्यासारखी, तुम्हाला वरूनच आता खालूनच काढावं लागणार आहे. मी एक लॉ स्टुडंट आहे आणि मी रोज 17 किलोमीटर ट्रॅव्हल करून माझ्या कॉलेजला जाते. तर ट्रॅफिक आणि मी हे एक खूप डीप रिलेशन आहे असं म्हणता येईल. आय गेस पुण्यात लोकांपेक्षा जास्त गाड्याच आहेत. पुण्यात लोक छोट्या अंतरासाठी 4 व्हीलर्स बाईक्स यूज करतात. मला ते नाही वाटत की यूज केलं पाहिजे. वॉकिंग डिस्टन्ससाठी स्कूटीज वगैरे ठीक आहे, पण कार्सही यूज करतात लोक. 1-1.5 किलोमीटरसाठी कार्स वगैरे यूज करणं आय डोंट थिंक सो की ते काही फायद्याचं आहे. ते इन्व्हायरमेंटसाठी पण खूप वाईट आहे आणि ट्रॅफिक पण खूप क्रिएट होते त्याच्याने. मला लिटरली घरी जायला रोज जिथं 17 किलोमीटरचं अंतर आहे, जिथं मला 1-1.5 तास, सकाळी जेव्हा ट्रॅफिक नसते 1-1.5 तास लागतो, तेव्हा मला रोज 2.5 ते 3 तास लागतात संध्याकाळच्या वेळेस. तुला काय वाटतं, मेट्रोमुळे ट्रॅफिक वाढली आहे की कमी झाली आहे? कारण मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे ती वाढतच चालली आहे. तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे सगळ्यात जास्त ट्रॅफिक क्रिएट होते आहे पुण्यात. आय गेस मोस्टली सगळ्या ठिकाणी जिथे जिथे काम चालू आहे तिथंच जास्त ट्रॅफिक बघण्यात येते. पण आय गेस जेव्हा मेट्रोचं काम बंद होईल आणि सगळं सुरळीत चालू होईल तेव्हा ट्रॅफिक कमी होईल मेट्रोमुळे. ट्रॅव्हलिंगमुळे खूप ट्रॅफिक व्हायला लागलं आहे. आता जसं की मेट्रोचं आपलं कन्स्ट्रक्शन चालू झालं आहे ना, तर मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे भरपूर ट्रॅफिक होतं आहे. त्याच्यामुळे मग लोकांचं येणं जाणं आणि ट्रॅव्हलिंग टाईम जेवढा लागतो त्यापेक्षा जास्त ट्रॅव्हलिंग टाईम लागतो. आता मी तर स्टुडंट आहे, रोज ट्रॅव्हल करतो आम्ही बसनी. ट्रॅफिक तर एवढं जास्त असतं आम्हाला. तिथून वाघोलीवर नाही तर यायला 1 तासाचा रस्ता आहे, म्हणजे नॉर्मली तरी 2 तास लागतात कमीत कमी. आणि ट्रॅफिक जास्त करून मेट्रोचं चालू आहे त्याच्यामुळेच ट्रॅफिक होतं आहे. आणि क्लासला जायला पण आम्हाला लेट होतं. संध्याकाळचं सगळ्यात जास्त ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे पण खूप जास्त लेट होतं आम्हाला. तुला असं वाटतं का यामुळे तुझ्या स्टडीजवरती, अभ्यासावर खूप जास्त फरक पडतो? कारण की आम्ही इथून जातो क्लासला पण टायमिंगवरती पोहोचत नाही, म्हणून सर पण क्लासमध्ये घेत नाही आम्हाला. 2-3 वेळा तर झाले, सरांनी बाहेरच काढले, त्याच्यामुळे बाहेरच थांबावं लागतं. आणि सरांना वाटतं रिझन सांगितलं, त्यांना असं वाटतं खोटं बोलते, सगळे तेच बोलतात, त्याच्यामुळे असं वाटतं खूप फरक पडतो. मग त्याच्यामुळं क्लासेस आमचे बुडतात कधी कधी. पहिली गोष्टी तर कुणीच गाडी नीट चालवत नाही, ते एक मोठा सगळ्यात प्रश्न आहे. आणि 2 व्हीलरवाले तर कुठून पण घुसतात, कुठून ट्रॅफिक त्याच्यामुळे जास्त होतं. आम्ही तर गाडीच आणायचं सोडून दिलं आहे, कारण की ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप हाल होतात आमचे. ट्रॅफिकमध्ये 1-1.5 तास बसावं लागतं, त्यामुळे आम्ही गाडी आणायचं सोडलं. आता बसनी ट्रॅव्हल करतोय त्याच्यामुळं. जास्त फ्रस्ट्रेशन. हो, खूप जास्त. आणि अभ्यास मग क्लासनी ट्रॅव्हल करून जायचं, गाडी चालून परत क्लासमध्ये लक्ष लागत नाही, ते एक वेगळं. त्याच्यामुळे गाडी आणतच नाही, आम्ही बसनीच ट्रॅव्हल करतो. तर मंडळी, ह्या होत्या प्रतिक्रिया पुण्यातल्या लोकांच्या वाढत्या ट्रॅफिकबद्दलचं, त्यांचं फ्रस्ट्रेशन आपण सगळ्यांनी ऐकलंच. जसं आपण प्रत्येक ठिकाणी पुण्याच्या मेट्रोबद्दल बोललो, तर मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे जिथे ट्रॅफिक होती आहे तर त्यावरती काय उपाययोजना होऊ शकतात? आणि तुम्हाला काय वाटतं, मेट्रोमुळे ट्रॅफिक वाढती आहे की कमी होती आहे, किती वाढत जाणार आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आमचा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.